स्वागत आहे तुमचं आवाज भारतीमध्ये। आपण आहोत महाराष्ट्राची लोककला असलेल्या आणि या बेल्ले गावात तमाशा महोत्सव भरतो। आपण या ठिकाणी आलो आहोत। आपल्यासोबत युवा शाहीर रामानंद उगले आहेत। शाहीर नमस्कार। माझा पहिलाच प्रश्न तुम्हाला असा असेल, तुमच्या शाहिरी याची सुरुवात कशी झाली? मी वयाच्या 5 वर्षापासून रंगमंचावर काम करतो। आमच्या 7 पिढ्यापासूनची परंपरा, वडिलांकडून लोककलेचं बाळकडून मिळालेलं आहे। त्याच्यामध्ये शाहिरी, गण, भारुड, लोकगीत या सगळ्या लोककलेचं बाळकडून वडिलांकडून मिळालं। शास्त्रोक्त शिक्षण मी एक शाहीर यांच्याकडे शाहिरीचं तमाशाचं प्रशिक्षण मी पांडुरंग गुरुजी यांच्याकडून आणि शिकतो आणि सादर करण्याचा प्रयत्न करतो। नक्कीच आम्हाला तुमच्या गाण्याची एक झलक पाहायला आवडेल। तुम्हाला जे आवडेल ते कोणतंही तुमच्या आवडीचं। शिवावतारी मार्तंड मल्हारी, शिवावतारी मार्तंड मल्हारी, मनात ठेवून बाणूला हाच मारून घोड्याला निघाला बाणूच्या वाड्याला, हाच मारून घोड्याला निघाला बाणूच्या वाड्याला। महाराष्ट्राची लोकगाणी ही जी तुमची हे तुमचा सिरीज आहे, त्याच्यात तुम्ही भारुड सादर केलं, त्याच्यात एक लांबलचक उखाणा घेतलाय, तो नक्कीच ऐकायला आवडेल। ऍक्च्युली तो उखाणा इंस्टाग्रामच्या माध्यमातून, फेसबुकच्या माध्यमातून, अनेक सोशल मीडियाच्या माध्यमातून तर ठीक आहे, तो सादर करण्याचा प्रयत्न करतो। मन मन माती गुरुच अर्ध्या राणी झाती राणी फुलं पलंगाच्या गाती केले, जेव वाटते आला लाज वाटते केली, कांता कांता लागला डोळा लगेच आला पोळा पुढची करते गुंडे गण वाडे चौथीचे मोदक लाडू लक्ष्मीची पाडू गाठी लगेच आणि पित्तरपाडीची निसते 10 घाटाला घालते माळ घाटात बसते शिलंगणाने केली दाटी शिलंगणाचं घेते सोनं दिवाळी तिला येणं दिवाळीचं लावते पंथी सकाळी नेमती सडक करते नाग दिवा सगळा तिने केला धावा सगळ्या तिची घेते सुबड आणि दुधड पुन्हाची टिपटी कधी शिमकार आणि शिमकाची खेळते रंग पाडवा झाला रंग पाहिलीची काढते सुखी आत्याचा काढते करा सांगतो तुम्हाला जोडून करा एक झालं की ऑपरेशन करा। शाहीर तुम्ही ही लोककलाच का निवडली आणि ती वाढवण्यासाठी काय प्रयत्न केले? वाढवण्यासाठी काय प्रयत्न केले तर त्याचं उत्तर तुम्ही सांगितलेलं की महाराष्ट्राची लोकगाणी ही वेब सिरीजच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या घराघरामध्ये लोककला पोहोचवण्याचा आमचा मानस आहे आणि तो आम्ही प्रयत्न करतोय। आणि ही का निवडली तर याचं कारण असं आहे की मी लोककलावंताचा मुलगा, मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं 7 पिढ्यापासूनची परंपरा आहे आणि पाश्चिमात्य संस्कृतीचं वारं खूप मोठं वाढत चाललेलं आहे आणि मग मी लोककलावंतांचा मुलगा म्हणून माझी काय जबाबदारी, तर ही जी लोककला आहे जी परंपरेनं चालत आलेली ती पुढे नेण्याचं काम करतोय। नक्कीच धन्यवाद। आपल्यासोबत होते युवा शाहीर रामानंद उगले। ते आपल्याला सगळ्यांना प्रचलित आहेत, अनेक त्यांची भारुडं प्रसिद्ध आहेत, त्यांची गाणी प्रसिद्ध आहेत। तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका, पाहत रहा आवाज भारती।